गोष्ट जुनी आहे. 1986मधली आहे. ही सत्य घटना आहे. आम्ही त्यावेळी नातूवाडी नावाच्या गावात राहत होतो. त्या गावात इरिगेशनचे धरण होते. आजही आहे. ते गाव साधारणपणे 1200 वस्तीचे होते. आम्ही तेव्हा बेलोसे वकिलांच्या घरात राहत होतो. गाव डोंगर उतारावर बसले होते. महामार्गापासून साधारणपणे 100 फूट एवढ्या उंचीवर आम्ही राहत होतो. ती एक विस्थापितांची वाडी होती. त्या वाडीतून जाणारा रस्ता पुढे नातूवाडी धरणाकडे जात असे. नातूवाडी धरणाच्या काठावर पूर्वी खूप मोठी सुमारे 22 एकर एवढ्या क्षेत्रात वाढलेली पसरलेली देवराई होती. धरण बांधण्यासाठी आलेल्या कामगारांनी कंत्राटदारांनी त्यातील अनेक झाडे तोडली. परिणामी त्या देवराईतील खूप मोठ्या परिघाची झाडे आता शिल्लक नाहीत. ती देवराई आता उजाड झाली आहे. आम्ही राहत होतो ते घर तसे खूप मोठे होते. घराला लांबवर पसरलेली सुमारे 300 चौरस फुटांची गच्ची होती. तेथून महामार्ग, त्या पलीकडे असणाऱ्या वाड्या, दूरवर असलेले सह्याद्रीचे डोंगर उतार दिसत असत. त्या गच्चीत खुर्चीमध्ये बसून निसर्गाचा नजारा पाहणे हे सुखकारक होते. उन्हाळा सुरू झाल्यावर आम्ही बाहेरील गच्चीत झोपण्याची सुरुवात केली. रात्री 1-1:30च्या सुमाराला कुठेतरी काठी टेकत जात असल्याचा आवाज येऊ लागला. कधीतरी तसा आवाज घरातही जाणवत असे. कोणीतरी गावकरी जात असेल असे वाटल्याने त्याकडे लक्ष द्यावे असे पूर्वी मला वाटले नव्हते. पण त्या दिवशीचा आवाज वेगळा होता. तो फक्त काठी टेकण्याचा आवाज नव्हता. काठी जमिनीवर किंवा कशावर तरी आपटण्याचा आवाज होता. धुण्याचा पिळा आपटण्याचा आवाज जसा येईल तसा तो आवाज होता. पण तो कशावर तरी काठी धोपटल्यासारखा आवाज आहे असे वाटत होते. ज्या जागेपासून तसा आवाज आल्यासारखे वाटत होते ती जागा समोर दिसत होती. घरातील ट्यूबचा प्रकाशही तेथे पोचत होता. पण ती जागा मोकळी होती. त्या जागी काहीच दिसत नव्हते. मी, माझा मुलगा व पत्नी पलीकडच्या बाजूला झोपली होती. त्या पलीकडे बाई आजी, माझ्या सासूबाई झोपल्या होत्या. आवाजाची तीव्रता वाढल्यावर जागे करण्यासाठी मी पत्नीला हाक मारली. पलीकडे झोपलेल्या बाई आजी कल्पनाला तू झोप, उठू नकोस म्हणून दटावीत होत्या. त्यानंतर कुणीतरी किंचाळी ठोकत पळून जात असल्याचा आवाज आला. ते ओरडणे छातीत धडकी भरवणारे होते. पळणारा आवाज कोणत्या दिशेने गेला हे कळत होते, पण तेथे तर काहीच दिसत नव्हते. त्या जागेतून तसे आवाज अनेक वर्ष येत आहेत. बाई आजी लहान होत्या तेव्हाही त्यांनी तसे आवाज ऐकले होते. मी चिकित्सक असल्याने गावकऱ्यांना त्याविषयी विचारले. रात्री काठी टेकत चालण्याचे आवाज येत असतात. तसे आवाज अनेक वर्ष येत आहेत. अनेकांनी ते ऐकले असल्याचे गावातील माणसांनी सांगितले. तो गावचा राखणदार आहे. तो ज्या दिशेने येतो त्याच जागी त्या दिशेने किंचाळण्याचा आवाज गेला होता. ती त्याची जाण्या येण्याची वाट आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. त्या वाटेने तो गावराख्या देवराईकडे जातो असे मला सांगण्यात आले. आमच्या घरी येणाऱ्या अनेकांनी तो आवाज ऐकलेला आहे. त्यावेळी माझा मेव्हणा पोलीस इन्स्पेक्टर होता. त्याच्या सोबतीला 4 पोलीस होते. त्यांच्यासोबत त्यांची हत्यारे होती. ते सारे हजर असतानाही काठी ठोकत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला. जेथून आवाज येत होता तेथे तर काहीच दिसत नव्हते. वास्तवात ती जागा आमच्या घरापासून जेमतेम 100 फूट एवढ्या अंतरावर होती. आमच्या गच्चीतून दिसत होती. आवाज जेथून येतो असे वाटत होते तेथे मोकळा रस्ता होता. पण त्या जागी जाण्याची हिंमत आमच्यापैकी कोणालाही झाली नाही. तो आवाज ऐकण्यासाठी या असे मी अनेकांना कळविले होते. किमान 20 ते 25 माणसांनी तो आवाज आमच्या घरी येऊन ऐकलेला आहे. तो परिसर पाहण्यासाठी या असे मी नारायण धारप यांना सुचवले होते. पण तेथे त्यांना नेणे मला जमले नाही. गावागावातून अशा कथा सांगितल्या जातात. धारप तेथे आले असते तर त्यांनी त्यावर एक छान कथा किंवा कादंबरी लिहिली असती. तेथे काय घडत असावे याचे त्यांना सुचणारे स्पष्टीकरण कदाचित त्यांनी दिले असते. पण तो योग नव्हता हेच खरे. धारपांचे काही लेखन 100 वर्षांनीही वाचले जावे त्यासाठी निवडक धारप प्रसिद्ध व्हायला हवेत हे आपल्यालाही पटत असेल असे मानतो. धन्यवाद.